तर महत्त्वाची बातमी आहे, सामनाच्या रोखठोकमधून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे करण्यात आलेले आहेत. नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्याबाबत राऊतांनी मोठे दावे केलेत. गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात. शहांच्या हाती सत्ता आली तर ते योगींनाही घरी पाठवतील असा दावा सामनातून करण्यात आलेला आहे. तर काय म्हटलंय सामनात बघूयात. नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. सामना या मुखपत्रातून आता सध्या राऊतांनी हे मोठे दावे केलेले आहेत. आपल्या सोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे करण्यात आलेले आहेत. संजय राऊत असं म्हणतात की गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांकडून रसद पुरवली गेली असं संघाचे लोक सांगतायत. नेमकं तथ्य काय? आता हे हास्यास्पद विधान आहे. गडकरी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, ज्यांचा आदर देशामधल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांनी केला आहे आणि पुढेही करत राहील. अशा पद्धतीने सनसनाटी निर्माण करून त्यांना काय प्राप्त होतं मला माहित नाही. बरं, गडकरी जी बेधडक बोलणारे नेते आहे, अशी कधी घटना झाली असती तर गडकरी बोलताना कुठेही मागे राहिले नसते. गडकरींच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीच्याही काही कार्यकर्त्यांनी काम केलं. कारण विकासासाठी गडकरी हा आपण एकच पर्याय बघतोय की पायाभूत सुविधा करण्यामध्ये त्यांचा हात आज तरी देशामध्ये कोणी पकडू शकणार नाही. अशी सनसनाटी निर्माण करण्याच्या मागे फक्त राजकारण आहे. एक गोबेल्स नीती आहे. या गोबेल्स नीतीचा उपयोग करून साधारणतः जनतेच्या मनात भ्रम निर्माण करणे याशिवाय याकडे मला वाटतं की दुसऱ्या कोणत्याही नजरेने बघण्याचं काहीही कारण नाही. सुधीरजी, जसं नितीन गडकरींच्या बाबत काही दावे करण्यात आले तसेच दावे योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीत सुद्धा संजय राऊतांनी सामनातून केलेले आहेत. योगी को बचाना है तो मोदी को जाना है अशा प्रकारचे संदेश हे योगी समर्थकांनी फिरवले असं सुद्धा राऊतांनी म्हटलं आहे. सोबतच अमित शहा यांची सत्ता आली तर योगी आदित्यनाथ यांना ते घरी पाठवतील असं सुद्धा संजय राऊतांचं म्हणणं आहे. तर योगी आदित्यनाथ यांच्याबाबतल्या जे दावे केलेत त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? काय सुंदर मुलाखत योगी आदित्यनाथांनी दिली, ती प्रत्येकाने ऐकली पाहिजे. साधारणतः संजय राऊत साहेबांना राजकारण म्हणजे फक्त खुर्ची, सत्ता, एकमेकाशी स्पर्धा, पाय ओढणे म्हणजे राजकारण वाटतं. माननीय योगीजींनी काय सुंदर वर्णन केलं आहे. राजकारणाचं खुर्ची, निवडणुका, सत्ता यापेक्षाही राजकारणामध्ये उद्दिष्ट, ध्येय मोठं असू शकतं. व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठं असू शकतं. राष्ट्र सेवा म्हणजेच राजकारण हा भाव असू शकतो. हे तर योगी आहे. योगींच्या बद्दल अशा पद्धतीचा संशय, भ्रम निर्माण करून जर आपल्याला वाटत असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काही दुही निर्माण करू शकत असू, हे चूक आहे. जेवढं संजय राऊत साहेब आदित्य ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न करतात हे जेवढं खरं आहे तेवढंच त्यांचं सामन्यात आग्रह खरा असेल. नक्कीच सुधीर भाऊ, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.